बच्चा चल चल लवकर, बच्चा चल ना लवकर. अगं ऊन वाढलं तर प्रॉब्लेम होईल. तुला माहितीये ना माझी स्किन किती टॅन होते ते. मम्मा पुन्हा एकदा विचार कर, आत्ताच जायला हवं का? हो य चल चल जाऊया. आणि हो आपण ना 4 चांगल्या भारीतल्या साड्या घेऊया. 4? एक त्या रत्नमालासाठी, 2 चांगल्या तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. बरं ठीक आहे, थांब जरा, आदित्यला कळवू दे. कळ. हो शिफ्ट संपल्यावर भेट मला. बोला मॅडम. आधी मम्मा आलीये, तर मी आणि मम्मा जरा शॉपिंगला जातोय. शॉपिंग? हा म्हणजे काही खास नाही, जरा साड्या वगैरे घेऊन येते. साड्या? अगं सानिया, आत्ताच तर लग्नाची एवढी शॉपिंग झाली, परत शॉपिंग करतेस? आधी प्रॉब्लेम काय आहे? नाही प्रॉब्लेम काही नाहीये, कर मस्त शॉपिंग कर. बेटर. बाय. काय ग, काय म्हणाला आदित्य? शॉपिंगला जाऊ नको म्हणतोय का? ओके डोंट वरी, पैसे मी देते, पण आपण शॉपिंगला जायचंच. त्या रत्नमालाला ना एक साडी देऊन खुश करायचं. हे बघ बच्चा, आता हजारोंचं शॉपिंग आपल्याला करोडोंचा फायदा करून देणार आहे. आणि ऐक ऐक, ऑफिसमध्ये गेल्यानंतर जेवण झालं का, चहा पाणी झालं का, असल्या फालतू गोष्टींवर चर्चा नाही करायची. बिझनेस संदर्भात जास्तीत जास्त बोलायचं. फॉर एक्झाम्पल तुमचे आउटलेट्स कुठे कुठे आहेत, बिझनेसचा पॅटर्न कसा आहे, मी तिथे असते तर मी काय केलं असतं, एटसेट्रा एटसेट्रा. त्यांना तुझ्यातलं टॅलेंट हे कळलं पाहिजे. हं, कळतंय का मी काय बोलतेय? एकदा का तुझ्यातलं टॅलेंट त्यांना कळलं ना, तर ती रत्नमाला आपणहून तोरण बांधेल आणि ऑफिस समोर रांगोळी काढून तुझं स्वागत करेल की नाही बघच. अरे बोलत काय बसलोय, चल चल चल, शॉपिंगला जायला लेट होतोय. हॅलो. हॅलो सर, थँक्यू सो मच. फॉर व्हॉट? अहो सर, तुम्ही कावेरीला जॉब दिलात त्यासाठी. मला आत्ताच कावेरीचा फोन आला होता. ती म्हणाली तुम्ही तुमच्या कंपनीत तिला जॉब दिला. सो थँक्यू सो मच. आणि रादर मी सकाळी त्यासाठीच फोन केला होता. मला सॉरी म्हणायचं होतं, बट तुम्ही अचानक फोन कट केलात, मग मला काही कळलं नाही. एक मिनिट, तो फोन मी रिसीव्ह केला नव्हता, माझ्या बहिणीने केला होता. मला तर माहीतही नव्हतं ते काकू इथे जॉईन होणार आहेत. मला जर माहीत असतं ना तर. आणि हो, हा जॉब मी त्यांना ऑफर केला नाही, माझ्या आईने ऑफर केला. हो सर, पण मी. हॅलो हॅलो. यार, काय प्रॉब्लेम आहे याचा?
मस्त एकदम. वाव, खूप छान काढली रांगोळी. छान आहे ना. मी पटकन मॅडमना बोलवते. बोलवायला कशाला पाहिजे? मी पटकन फोटो काढते आणि मॅडमना पाठवते. नको नको नको, फोटो नको काढूस. कारण विषय असा आहे की फोटोत बघणं आणि प्रत्यक्षात बघणं यात खूप अंतर असतं. फोटोत ना रंग फिके दिसतात आणि तसंही मला त्यांची प्रत्यक्षातली रिॲक्शन बघायला नाही मिळणार ना. मग आलेच मी. मस्त आहे ना रांगोळी. गाडी छान आहे ना. मस्त कलर मिळाला. या 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 या. या 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 ही ही मुलगी, ही तर माझ्या लग्नात होती, पण ही इथे काय करतेय? ही कुठून आली इथे? सानियाच्या लग्नात शहाणपणा केल्यापासून इथे चिकटली की काय? आय एम सॉरी, सो सॉरी. मला माहीतच नव्हतं ही रांगोळी आहे. मला वाटलं स्टिकर आहे रांगोळीचा. एक्स्ट्रीमली सॉरी. हो ना, म्हणजे आजकाल रांगोळीचे स्टिकर्सच असतात ना. अशी ऑफिसच्या दारासमोर कोण रांगोळी काढतं नाही का? बाकीचे लोक काढत नसतील कदाचित. आपल्या ऑफिसच्या दारात रांगोळी काढली जाते. आणि सुवर्णाताई, तुम्ही इथे कशा काय? अहो, त्याचं काय झालं, आम्ही शॉपिंगला गेलो होतो ना, तर हिच्यासाठी पण एक साडी घेतली. तर हिचं आपलं सुरूच, काकींसाठी साडी घेऊया, काकींसाठी साडी घेऊया. मग काय, घेतली तुमच्यासाठी पण एक साडी. मग जाता जाता म्हटलं ऑफिस जवळच आहे, तर साडी दाखवूनच जाऊया ना. म्हणजे नसेल आवडली तर लगेच बदलता येईल. हो, एकतर साडी कशाला घ्यायची आणि उगीच इथे यायची का तसदी घेतली तुम्ही? मी घरी बघितली असती ना. अहो, तसदी काय हो, आता व्याही म्हटलं की एवढं आलंच. पण ती साडी मात्र नक्की बघा हा. नाही म्हणजे आमच्या सानूला तुमच्या आवडीनिवडी कळायला थोडा वेळ लागेल, पण तिला मात्र तुमचं खूप कौतुक आहे हा. सारखं आपलं काकी 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 सुरूच. मम्मा मम्मा राहू दे ना बस. खरंच सॉरी हा. म्हणजे माझ्या काही हरकत नाही, मी करते नीट. हो, पण सानियामुळे विस्कटली ना रांगोळी. मग सानिया काढेल ना. मी हो अगं, काय ना सुवर्णाताई, माहेरचा चहाचं ऑफिस म्हणजे आमचं घरच आहे. आणि इथे काम करणारे सगळे सदस्य, सगळे सहकारी आमचं कुटुंब आहे. आता आपल्या कुटुंबातल्या कोणाच्या तरी हातून काहीतरी बिघडलं तर आपण त्याला मदत करतो की नाही? तसंच आहे, हो की नाही सुवर्णाताई? हा, हो ना, अगदी बरोबर आहे तुमचं. हां. काकी, पण मला रांगोळी काढता नाही येत. अगं मग त्यात काय झालं? कावेरी शिकवेल ना तुला. शिकवशील का गं? हो, शिकवेन ना, मला आवडेल शिकवायला. या ना, या. बरोबर आहे ना सुवर्णाताई? हो बरोबर आहे. या बसा. हो. ही अशी चिमटीत पकडायची. हा, असं काढायचं.
सानिया, छान काढा रांगोळी. हो. हे काय आहे सगळं? त्याचं काय झालं, सानियाकडून चुकून रांगोळी विस्कटली गेली. त्याच्यामुळे रत्नमाला मॅडमने तिला रांगोळी काढायला सांगितलंय. गुड. काकू, जॉबसाठी तुमच्याकडे काय कॅलिबर आहे मला माहित नाही. हा, पण लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याचा कॅलिबर नक्कीच आहे तुमची. आणि त्यासाठी तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. राज, एक्सक्यूज मी. राज, हे काय आहे रत्नमाला मॅडम? तुमचा मुलगा तुमच्या ऑफिसच्या दारात तुमच्या सुनेचं इन्सल्ट करतो, तरी तुम्ही त्याला एका शब्दाने थांबवलं नाहीत. साधा सॉरी सुद्धा म्हणायला थांबवलं नाहीत तुम्ही. हा, असा इन्सल्ट करून द्यायला मी माझ्या मुलीला तुमच्या घरी लग्न करून दिलंय का? सानिया उठ, चल उठ ग, चल उठ, चल. रांगोळ्या काढत बसली इथे. मम्मा अगं, चल चल. राजवर्धन नाही, तो बोलला ते बोलला, पण त्याआधी त्या रत्नमालाबाईंनी जमिनीवर हिला बसवलं रांगोळी काढायला. ऑफिसच्या दारासमोर कोण बसवतं आपल्या सुनेला असं रांगोळी काढायला? त्याच्यासाठी नाही MBA केलं माझ्या सानियाने. नाही, हाताखाली एवढा स्टाफ आहे तरी हिला जमिनीवर बसवलं. नाही, बसवलं ते बसवलं, पण तो राजवर्धन काय म्हणाला माहितीये का? यांची हीच जागा आहे, हीच जागा आहे. बस बस झालं आता. सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे. अरे, सून झाली म्हणून काय झालं? तुम्ही तिच्याकडून काहीही करून घ्याल, काहीही बोलाल. माझ्या मुलीचा असा इन्सल्ट झालेला निदान मी तरी खपवून घेणार नाही. क्लिअर सांगते, परत माझ्या मुलीचा जर का असा इन्सल्ट झाला ना, तर मी तिला माहेरी घेऊन जाईन कायमची. आणि मग जगाला ओरडून सांगेन, संस्कृतीचा डंका मिरवणारे मोहिते माझ्या मुलीला घरात कसं वागवतायत ते. अहो सुवर्णाताई, कमाल आहे राजवर्धनजी. कळलं ना आता कसा आहे तुमचा राजवर्धन? तुम्हाला येत असतो सतत त्याचा पुळका, सतत सतत आपल्याला आपली जागा दाखवत असतो. म्हणून सांगते, निदान आता तरी आपली स्वतःची जागा निर्माण करा इथे. काय मग, कसं होतं आजचं सरप्राईज? कसा गेला आजचा पहिला दिवस? काय सांगू कसा गेला.
पहिल्याच दिवशी माझ्यामुळे घोळ झाला. आता काय? सांगू काय घोळ झाला? हो म्हणजे? मी ना ऑफिसच्या बाहेर रांगोळी काढली होती आणि सानिया नेमकी चुकून त्या रांगोळीवरून चालत गेली ग. मग राजवर्धनने त्यावर टोमणा मारला आणि एवढा वाद झाला इतका की सानियाची आई तिला हाताला धरून ओढत घेऊन गेली. वाईट या गोष्टीचं वाटतंय ना की माझ्यामुळे त्यांच्या घरात वाद झाला. एक मिनिट, ह्यात तू कुठून आलीस? त्याने कमेंट पास केली म्हणून झालं ना? तुझा काय दोष आहे ह्याच्यात? आणि जाऊ दे ना, माणूसच वाईट आहे. कधी धड बोलतो कधी नाही बोलत. वैदेही, हे तू बोलतेस? कालचे मतलई वारे आजचे खारे वारे कसे काय झाले? काय म्हणाली? कुठले वारे? तूच म्हणत होतीस ना तो छान आहे, जरा त्याला थँक्यू म्हण, त्याच्याशी नीट बोल, असं कर तसं कर, आणि आज तूच त्याच्याबद्दल वाईट बोलतेस. जाऊ दे ना, त्याच्याबद्दल बोलण्यात काही पॉइंट नाहीये. मी झोपते. झोपते? पाणी घेतलंयस का? नकोय मला. जा. नंतर तहान लागली ना की तशीच झोपतेस, आणायचा कंटाळा करतेस. आणते मी, थांब. राज, हाय. सॉरी, मी दुपारी नीट बोललो नाही. ओके. रागावलात का? नाही. रिप्लाय मधून वाटत नाहीये तसं. मी कशाला रागवू? आणि मी तुमच्यावर रागवू शकीन एवढा हक्क आहे का मला? सॉरी, खरंच सॉरी. ठीक आहे, दुपारी मी नीट बोललो नाही म्हणून माझ्याकडून एक कॉफीची ट्रीट. अरे, मला तुमच्या हाताखाली काय ते काम द्या. मी नाही त्या बोक्याबरोबर काम करणार. काऊ, असं टोकाचं बोलू नये अगं. आणि काय हरकत आहे त्याच्या हाताखाली काम करायला? का काही वाईट नाही आहे तो. आणि काऊ, माणसं ना बदलतात अगं. असेल त्याचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम म्हणून असा वागत असेल. मग असं जज करू नये कोणाला. वैदेही, तू ना तुझं एक मत ठरव हा आधी. सारखी अशी तळ्यात मळ्यात नको खेळत राहूस. आत्ता त्याच्याबद्दल तू काय काय वाईट बोलत होतीस आणि आत्ता मी पाणी घेऊन येईपर्यंत तुझं मत बदललं. बरी आहेस ना तू? मग अगं माझ्यावरनच बघ ना तू. मी बदलले तसं जग बदलू शकतं नाही का? देवा, काय करायचं हिचं?
ते काय करायचं ना मी माझं माझं बघीन. तू तुझ्या कामावर फोकस कर. गुड नाईट. गुड नाईट.